तर डॉक्टर निर्भया आत्महत्येप्रकरणी आता SIT मार्फत चौकशी करावी, IPS महिलेच्या नेतृत्वात SIT स्थापन करावी आणि यामध्ये राजकारण करू नये असं सुरेश धस यांनी मागणी करताना म्हटलेलं आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यावेळेस या संपूर्ण प्रकरणात राजकारण करू नये असं आवाहन केलेलं आहे। तसंच IPS महिलेच्या नेतृत्वातच SIT स्थापन करा आणि याच SIT मार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। संपूर्ण प्रकरणामध्ये IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT नेमून त्याच्यामध्ये इतर कर्मचारी अधिकारी सुद्धा महिला असावेत आणि त्यांच्याकडून SIT मार्फत या प्रकरणाची त्या ठिकाणी आमच्या डॉक्टर भगिनीची बाबतीमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये चौकशी लवकरात लवकर करावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।